नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या टॉप हेडलाईन पुढील प्रमाणे. सर्वप्रथम राष्ट्रीय घडामोडी. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यंत्र इंडिया लिमिटेडला मिनिरत्न श्रेणी 1चा दर्जा बहाल केला आहे. पुढची महत्त्वाची बातमी. संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून 10,000 कोटी रुपयांच्या 288 S-400 क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. यामुळे भारताची हवाई संरक्षण यंत्रणा अधिक बळकट होणार आहे. पुढची बातमी. आसाम रायफल्सने स्वदेशी श्वान जातींचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूरची टांगखुल हुई आणि तामिळनाडूची कोंबई या जातींचा ताफ्यात समावेश केला जाणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी. संसदेने इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केले असून यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेसला चालना मिळणार आहे. आता आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे वळूया. बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत BNP पक्षाने बहुमत मिळवले असून तारिक रहमान पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढची महत्त्वाची बातमी. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारतीय पासपोर्ट 75व्या स्थानावर आहे आणि भारतीय नागरिकांना 56 देशांमध्ये विना व्हिसा प्रवेश उपलब्ध आहे. पुढची बातमी. भारतीय वायुसेना आणि रॉयल थाई वायुसेना यांच्यात मलाक्काच्या सामुद्रधुनीमध्ये संयुक्त हवाई सराव पार पडला. आता क्रीडा क्षेत्रातील अपडेट. 25व्या हिवाळी ऑलिम्पिक 2026चे अधिकृत नाव मिलानो कॉर्टिना 2026 असे जाहीर करण्यात आले आहे. पुढची महत्त्वाची बातमी. उदय कोटक यांची गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आणि शेवटची दिनविशेष नोंद. 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो, तर 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिन पाळला गेला. तर मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. अशाच स्पर्धा परीक्षा उपयुक्त अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले स्पर्धा परीक्षा ॲप नक्की डाउनलोड करा.